नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप. सोडवेना राजा देशचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराजया, सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाची चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पाविजी, सहजादीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन, प्रसन्न होती श्रोते जनदया माहि दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहि दंडवत. आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा दया माहि दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली, बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी आहे, त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो शोषयति मारुतः. असं आत्म्याचं वर्णन आहे. आत्मा अविनाशी तत्व आहे, त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. देहाकरता परमार्थ करून उपयोग नाही, तो नाशवान आहे. मग परमार्थ हा मनाकरता आहे, मनाकरता. मनाचा एक स्वभाव आहे, हे सगळीकडे लागतं पण परमार्थाला लागत नाही. जसा मासीचा स्वभाव आहे, स्वयंपाकघरामध्ये सगळे पदार्थ ठेवलेले असतात, मासी सर्व पदार्थावर बसत असते. श्रीखंडावर बसते, गुलाबजामवर बसते, जिलेबीवर बसते, पण त्या जिलेबीपेक्षा गुलाबजाम पेक्षा चुलीतला निखारा चकाकत असतो, त्याच्यावर मासी बसत नाही. तुम्ही मासीला विचारा, मासी तिथे का बसत नाही? ती मासी म्हणते, महाराज बसणं सोपं आहे पण उठणं अवघड आहे. एकदा मासी निखाऱ्यावर बसली की परत उठायला तयार नाही. तसं मनाचा स्वभाव आहे, ते सगळीकडे लागतं पण परमार्थाला लागत नाही. आणि एकदा लागलं मग माघारी फिरत नाही. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. मग ठिकठिकाणी मनाला विनवणी करताना तुकोबारायणी मना तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी, बस तेथे धाव घेई. हरिनाम वेली पावली विस्तार, बस तेथे माझ्या मना होई पक्षीराज. ठिकठिकाणी मनाला विनवणी केलेली आहे. देह आणि मन, संसार हा देहाने करायचा आहे, परमार्थ मनाने करायचा आहे. आणि म्हणून गोपिकांचा दृष्टांत दिला जातो. गोपिका मन हे गोविंदी, देह काम करीव. करिता संसाराचा धंदा, आठविती त्या गोविंदा. वेदे वेधिल्या कृष्ण छंदा, रात्रंदिवस समजेना. नाठवे तुझे मनी काही, नाठवे तुझे मनी काही, नाठवे तुझे मनी काही, नाठवे तुझे मनी काही. कृष्णा वाचून आन नाही, कृष्णा वाचून आन नाही, कृष्णा वाचून आन नाही, कृष्णा वाचून आन नाही. पदार्थ मात्र सर्वही, पदार्थ मात्र सर्वही, पदार्थ मात्र सर्वही, पदार्थ मात्र सर्वही.
कृष्णा ते देखीते, कृष्णा ते देखीते, कृष्णा ते देखीते, कृष्णा ते देखीते. नाठवे तुझे मनी काही, नाठवे तुझे मनी काही, नाठवे तुझे मनी काही, नाठवे तुझे मनी काही. नाठवे तुझे मन काही, नाठवे तुझे मन काही, नाठवे तुझे मन काही, नाठवे तुझे मन काही. नाठवे तुझे मनी काही, कृष्णा वाचून आन नाही. पदार्थ मात्र सर्वही कृष्णा ते देखिते, करीते संसाराचा धंदा आठविती त्या गोविंदा. म्हणून संसार देहाने आणि परमार्थ मनाने, सगळे मनावर अवलंबून आहे. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, भवसागर तरुण जाण्यालाही कारणीभूत मनच आहे आणि बंधनात घालायलाही कारणीभूत मन आहे. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू 84चा. परमार्थाला लागलेलं मन हे भवसागर तरुण जायला कारणीभूत आहे. तर प्रपंचामध्ये गुंतलेलं मन हे बंधनाला कारणीभूत आहे. संसारात गुंतलेलं मन बंधाला कारणीभूत असल्यामुळे तुकोबारायची विनवणी आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी त्रासावया, त्रासावया. काळाची हे उडी पडलं बाजव्हा, काळाची हे उडी पडलं बाजव्हा. मन करी बंधू 84चा. संसारामध्ये गुंतलेलं मन बंधाला कारणीभूत असल्यामुळे तुकोबाराय विनवणी करतात. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको, इथे नुसता नको शब्द असता तर मनाला आज्ञा केल्यासारखं झालं असतं. नको म्हणा, पण 2 वेळा शब्द वापरल्यामुळे विनवणी आहे. नको नको म्हणा, गुंतू माया जाळी. माया जाळात गुंतणं आहे आणि जळात बुडायचं असते, जळामध्ये, आणि गुंतायचं असते जाळामध्ये. इथे मनाला विनवणी केली, नको नको मना गुंतू माया जाळी. आणि तू जर गुंतला ना, मग काळ आला जवळी ग्रासा वया. काळ आला जवळी. वास्तविक जर विचार केला तर काळ जवळ येत नाही, काळापर्यंतच आम्ही पोहोचत असतो. तरी म्हणायचं असतं काळ आला जवळी. जसं मुंबईची माणसं सगळी एसटी मध्ये बसली आषाढी वारीसाठी आणि 10 तासाने एसटी मुंबईला पंढरपूरला पोहोचली. मुंबईवरून पंढरपूरला पोहोचल्यानंतर उतरताना सगळी वारकरी मंडळी म्हणत असतात, उतरा, पंढरपूर आलं. पंढरपूर आलं नाही बाबा, ते सोलापूर जिल्ह्यातच आहे. हे मुंबईहून तिथं गेलं तरी म्हणायचं असतं पंढरपूर आलं. पंढरपूर येतच नाही. जिथे पंढरपूर आहे तिथे आम्हाला जावं लागतं, तरी म्हणायची पद्धत आहे पंढरपूर आलं. तसं काळ आला जवळी ग्रासावया. काळ येतच नाही. काळ जिथे आहे आम्ही तिथपर्यंत जात असतो. जर आमचं मरण 2005 साली असेल, जन्म 1950चा असेल, तर 55 वर्षे वाटचाल करून आम्ही 2005 गाठलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आमचं, ज्या काळात, ज्या वेळेला, ज्या ठिकाणी मरण ठरलेलं आहे ते ठिकाण, ती वेळ, तो काळ आम्ही गाठत असतो. काळापर्यंत आम्ही जात असतो. तरी तुकोबाराय म्हणतात, काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. गरुडाची आई आजारी पडली. गरुड रोज यायचं, आईची चौकशी करायचं, आई कशी काय तब्येत, कालच्यापेक्षा खालावली बाळा. दुसऱ्या दिवशी, आज कशी काय, कालच्यापेक्षा खालावली. आज कशी, आज कालच्याही पेक्षा खालावली. एक दिवस सायंकाळच्या वेळेला गरुड आला, आईला विचारला, आई आज कशी काय तब्येत बाळा, तू यायच्या पूर्वी अर्धा तास झाला एक भयानक काळा स्वरूपाचा मनुष्य आला होता. त्याने मला बघितलं आणि हसला, निघून गेला.
गरुडानं विचार केला, हा यमराज असला पाहिजे, यमदूत असला पाहिजे आणि माझ्या आईला बघून गेला असला पाहिजे. पण पठ्ठ्याला गरुड म्हणतात, भगवंतासोबत वसिला आहे. आणि म्हणून गरुडानं आईला पाठीवर घेतलं. रात्रभर 120च्या वेगानं गरुड चालत होतं पुढे. हिमालयाच्या गुहेमध्ये सूर्योदयाच्या वेळी आईला खाली उतरवलं. तिथे तो यमदूत हजर. त्यावेळेला आईनं सांगितलं, बरं का बेटा, हाच आला होता रात्री, हाच होता. गरुडानं विचारलं, का हो तुम्ही आला होता? हा, आलो होतो. माझ्या आईकडे पाहून हसला, तुमच्या आईला नाही हसलो. मग यम धर्माच्या लिखाणाला हसलो. म्हणजे अहो, यम धर्माचं लिखाण होतं गरुडाच्या आईचं मरण अमक्या ठिकाणी आणि इतक्या तारखेला. मला माहिती आहे, काल चौकशी केली तर तुमची आई मुंबईला होती. मी विचार केला की रात्रभरामध्ये गरुडाच्या आईचं मरण जर हिमालयाच्या गुहेत आहे आणि ती जर मुंबईला आहे तर ते इथं येऊ शकत नाही. पण ड्युटी आहे ना, म्हणून मी या ठिकाणी आलो. पण तुमचा मी आभारी आहे. का? तुम्ही तुमची म्हातारी घरपोच केल्याबद्दल. म्हणजे जिथे आमचं मरण ठरलेलं आहे, जी वेळ ठरलेली आहे, जो काळ ठरलेला आहे, तिथपर्यंत आम्ही जात असतो. मग तरी तुकोबार आहे असं का म्हणतात? काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. याचं कारण आहे, काळाचे 3 प्रकार सर्वांना माहित. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. आतापर्यंत आपलं जे आयुष्य ते भूतकाळात गेलं, आता चालू वर्तमान काळ आहे, राहिलेलं भविष्य काळात संपणार आहे. आता जर आपण 55 वर्षाचे असेल आणि जर 70 वर्षाचं आपलं आयुष्य मर्यादा असेल तर 55 वर्ष आपले संपले, 15 शिल्लक राहिले. म्हणजे 15 वर्षांनी आपणाला मरण येणार. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको मना गुंतू माया जा, नको नको मना गुंतू माया, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया. काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. कुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी. आपण जर इतके वर्षे जगलो, आता थोडे राहिले आणि म्हणून या अर्थी तुकोबार म्हणता, बाबा काळ आला जवळी ग्रासावया. महाराज, काळ आला जवळी, काळ आला जवळी, काळ आला जवळी. येऊ द्या ना आला तर. नाही रे बाबा, जेव्हा काळ येईल ना, काळाची ये बुडी, काळाची ये बुडी, काळाची ये बुडी पडेल माझे भाग. काळाची ये बुडी, काळाची ये बुडी, काळाची ये बुडी पडेल माझे भाग. काळाची हे बुडी, काळाची हे बुडी, पडेल माझे भाग. काळाची हे बुडी, काळाची हे बुडी, काळाची हे बुडी पडेल माझे भाग. सोडवे ना तेव्हा माय बाप, सोडवे ना तेव्हा माय बाप, माय बाप, माय बाप,
काळाची हे बुडी काळाची हे बुडी पडेल बाजेव्हा काळाची हे बुडी काळाची हे बुडी काळाची हे बुडी पडेल बाजेव्हा सोडवे ना तेव्हा ही उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप न्यायपा केवढा पसरला असे चवडा करुणिया माझीवडा आकार गज काळे काळे अवघे सरे जेव्हा काळ येईल बाबा तेव्हा यातलं कोणी उपयोगाला येणार नाही सोडवेना तेव्हा मायबाप ज्या मायबापानं एवढं प्रेम तुझ्यावर केलं मायबापाची आवड किंवा जी बाळाची आवड मुखी घालून पूर्वी कोड जेव्हा लागली येम ओढ तेव्हा दूर राहिली शेवटच्या वेळेला मग कोणते मायबाप असू द्या परमात्म्याचे असले तरी जेव्हा चेंडू लगोऱ्याचा खेळ चालला चेंडू यमुना माईच्या डोहात आणि पडला जाऊन तेव्हा काढण्यासाठी भगवान सरसावले सगळे गोपाळ पळत येतात यशोदा माईला सांगतात यशोदा माई तुमचा कृष्ण डोहात बुडाला यशोदा माता नंद बाबा सगळे गोपाळ पळत येतात आणि जेव्हा भगवंतानी कालियाला बुक्क्याचा मार दिल्यामुळे कालिया रक्त ओकत होता डोहाचं पाणी लाल झालेलं यशोदा माईला वाटलं बस नक्की माझ्या बाळाचं कृष्णाचं रक्त आहे आता माझा कृष्ण मला जिवंत दिसणार नाही म्हणून परमेश्वराची माय पुढे जात नव्हती मागे सरे माय पाऊला पाऊली मागे सरे माय पाऊला मागे सरे माय पाऊला पाऊली मागे सरे माय पाऊला आपुलेच घाली धाके अंग आपुलीच घाली धाके आपुलीच घाली धाके मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेच घाली धाके अंग अंग राखून या माय शोक करी अंतरीचे हरी जाणवले आणि मग भगवान कालिया मर्दन करून वर आले तेव्हा यशोदा माईनं कडकडून मिठी मारली कृष्णा अरे माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा जीव जाग्यावर नव्हता आई नाटक बंद कर सगळे माझे गोपाळ सांगतात की कृष्णा तुझी माय एक एक पाय माग सरकत होती जरा विचार करा परमेश्वराची माता एक एक पाऊल माग सरकते तिथं आमचे मायबाप सोडवतील का सोडवेना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप कोणी सोडवत नाही देहग्रहाची कामिनी तिथं राहिली भुवणी मी जळतसे स्मशानी अग्नी सवे एकला शेवटच्या वेळेचा विचार करा त्यावेळेला कोणी उपयोगाला येत नाही धना आणि भूमो पश्वस्य गोष्टे भार्या ग्रहद्वार जन स्मशाने देहश्चितायाम प्रलोक मार्गे कर्मानुभोग क्षिती जीव एकाह बस सगळे पत्नी दारात उभी राहते मित्र स्मशानापर्यंत येतात शरीर चितेत जळत असतं कोणी असू द्या मित्र आले गोत्र आले ते तो स्मशानी परतले शेखी टाकून या गेले मजला आगी स्मशानी बहीण बंधूचा कळवळा ते तू जाणसी दयाळा जेव्हा लागली शृंखळा तेव्हा दूर राहिली सोडवेना तेव्हा मायबाप महाराज मायबापाचं जाऊ द्या पण आमचे मोठमोठे वशिले आहे देशाच्या प्रमुखासोबत वशिला आहे अरे देशाच्या प्रमुखासोबत वशिला असला तरी त्याचाही उपयोग नाही सोडविना राजा देशीचा चौदारी सोडविना राजा देशीचा चौदारी सोडविना राजा देशीचा चौदारी सोडविना राजा देशीचा चौदारी देशीचा चौदारी सोडविना राजा देशीचा चौदारी सोडविना राजा देशीचा चौदारी
देशीचा चौधारी सोडविना राजा 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 देशीचा चौधारी अनिक सोयरी भाली भाली अनिक सोयरी भाली भाली अनिक सोयरी भाली भाली काळाची बुडी पडेल बाजवा काळाची बुडी पडेल बाजवा काळाची बुडी पडेल बाजवा काळाची बुडी पडेल बाजवा अनिक सोयरी भाली भाली अनिक सोयरी भाली भाली अनिक सोयरी भाली भाली काळाची बुडी पडेल बाजवा काळाची बुडी पडेल बाजवा काळाची बुडी पडेल बाजवा काळाची बुडी पडेल बाजवा कितीही मोठा वशिला असू दे बाबा, त्यावेळेला त्याचा काही उपयोग नाही. सोडवेना राजा देशाचा चौधरी, देशाच्या प्रमुखासोबत वशिला असू दे तरी त्याचाही उपयोग नाही. आपण विचार करा, जिथे जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथ राजाच्या वशिल्याचा विचार करा. स्वर्गात जर दशरथ राजे गेले तर इंद्र ताडकन उठून उभा राहत असे आणि अर्ध्या आसनावर ज्याला बसवत असे, असा देवाचा राजा इंद्र ज्या राजा दशरथाला सन्मान देतो, इंद्र ज्याचा मित्र आहे, ज्या सीतामाईचं वर्णन करताना उद्भव स्थिती संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करी सीताम नतोहम राम वल्लभाम, अशी जगन्माता सीता ज्याची सून आहे आणि परमेश्वर ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे. पण इंद्राच्या मित्राला, जगन्मातेच्या सासऱ्याला आणि परमेश्वराच्या बापाला सुद्धा वशिल्यानं मरण चुकलं नाही. उलट 4 पुत्र त्या दशरथा अंत काळी एकही नव्हता. 4 पुत्राचा पिता राजा दशरथ खरा, पण पाणी पाजायला 4पैकी एकही नव्हतं. जेव्हा सुमंत मोकळ्या रथाने खाली रथ घेऊन अयोध्येत येतात आणि निश्चेष्ट पडलेल्या सुमंतजीला अतिविनयानं नमस्कार करताना, कही सचिव जय जीव कही किनेऊ सुमंत प्रणाम प्रणाम जय जीव. परिणाम तुरत उठे उभ्या कुल नृपती, कहो सुमंत कहा राम सियावर रामचंद्र की. ताडकन उठले दशरथ राजे आणि पहला प्रश्न विचारला, मेरा श्रीराम कहा है, मेरा लखन कहा है, मेरी वैदेही कहा है. धीरज धरो सरकार, 14 साल के पहले तीनों में से कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा. सुमंत और करे अपराधू को और पावे फल भोगू, अति विचित्र भगवंत गती को जग जाणे लोगू. सुमंता, गुन्हेगाराला शिक्षा याला न्याय म्हणतात ना? हो सरकार. मग वर द्यायचा गुन्हा बापानं करावा आणि शिक्षा वनवासाची मुलानं भोगावी. और करे अपराधू को और पावे फल भोगू, अति विचित्र भगवंत गती को जग जाणे लोगू. राम चले बन प्राण न जाए, के सुख लागे रहत तन माह, यही से कवन व्यथा बलवाना, चेतनु तजहि राखी मम प्राणा. 14 साल के पहले तीनों में से कोई नहीं आएगा सरकार, कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा सरकार. कौशल्यामाई समृद्ध घालण्याचा प्रयत्न करते हैं. धीरज धरो सरकार, अयोध्या जहाज है, राम का विरह समुद्र है. अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है, आप जहाज के कप्तान है. अगर कप्तान ने धीरज खो दिया महाराज, तो मुसाफिरों का क्या होगा? बस मुझे मत समझाना कौशल्या, मैं कितना अभागा हूं. मेरे रामचंद्र का राज तिलक मैं नहीं देख सका, लेकिन मेरे भरत का भी नहीं देख सकता. लेकिन मेरा भरत आएगा तो धूम धड़ाके से राज तिलक करना. और कौशल्या, तुम्हारे पैर पड़ने मेरा भरत आएगा तो भरत को कहना कि तुम्हारे पिता का आदेश है, भ्रातृभाव को निभाओ, स्टेट के लिए भाई भाई में जिंदगी भर झगड़ा मत करो. और एक दिल की बात कहूं कौशल्या, क्या महाराज,
मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे प्रेत को कैकई को स्पर्श नहीं करने देना। अगर कैकई ने स्पर्श किया कौशल्या तो मुझे सद्गती नहीं मिलेगी। उस पापिनी ने मेरा श्री राम जंगल भेज दिया आहे। आणि मग दशरथजीची अवस्था बिघडत चालली। एकदा नाही 6 वेळा 6 वेळा रामाचं नाम घेऊन दशरथजी गत प्राण होतात। राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरी रघुवर विरह राऊ गयव सुरधाम। कोण? जिथं परमेश्वराचा बाप पण त्यालाही मरण चुकलं नाही तर तुला देशाचा प्रमुख कसा सोडवेना राजा देशाचा चौधरी, सोडवेना राजा देशाचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, आणिक सोयरी भली भली, आणिक सोयरी भली भली। देशाचा प्रमुख असू दे नाही तर मोठमोठे सोयरे त्यांचे वशिले असू दे तरी त्या सोयऱ्याचा तिळी मात्र उपयोग नाही। का? सोयरे संपत्ती करता जवळ आलेले आहे। सगळे संपत्ती करीता सोयरे धायरे संपत्ती के लोग, बस संपत्ती करता जवळ आलेले सोयरे। संपत्ती संपली की सोयरा बाजूला गेलाच म्हणून समजा। म्हणून सर्व उभार महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे, गाडगे महाराज, कैकाडी महाराज, साध्या सरळ भाषेत सांगायचे, साध्या सरळ भाषेत। मोठे मोठे राजे गेले, मोठे मोठे राजे गेले। अरे जिथं राजा मरतो त्याच्यासोबत वशिला लावून तुझी सुटका कशी होईल? सोडविना राजा देशाचा चौधरी, आणिक सोयरी भली भली। सोयरे संपत्ती करता, संपत्ती संपली की सोयरे लांब गेलेच म्हणून समजा। महाराज हे आतापर्यंत सगळे कळलं। भाऊ सोडवेना, बहीण सोडवेना, राजा सोडवेना, माय सोडवेना, बाप सोडवेना। मग नेमकं सांगा तरी सोडवतं कोण? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी। एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा। एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा। आतापर्यंत सगळं कळलं महाराज। कोणी सोडवत नाही हे सगळे ऐकलं। बहीण सोडवत नाही, भाऊ सोडवत नाही, बाप सोडवत नाही, माय सोडवत नाही, देशाचा प्रमुख सोडवत नाही, मोठे मोठे सोयरे सोडवत नाही। अहो मग नेमकं सोडवतं कोण हे तरी सांगा। एका चक्रपाणी वाचुनिया, सोडवणारा फक्त परमात्मा आहे। महाराज हे पटलं, परमात्मा सोडवणूक करणारा आहे। पण एक दुसरा प्रश्न आमचा आहे, आतापर्यंत ज्यांची यादी दिली तुम्ही ते का नाही सोडवत आणि नेमका परमात्माच का सोडवतो? याचं उत्तर आहे बाबा, आतापर्यंत ज्यांची नावं सांगितली, बहीण असो, भाऊ असो, बाप असो, माय असो, सोयरे असो, राजा असो, हे सगळे काळाच्या ताब्यात आहे आणि म्हणून ते सोडवत नाही। मग परमात्मा का सोडवतो? काळ परमात्म्याच्या ताब्यात आहे म्हणून परमात्मा सोडवतो। विठ्ठल 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 विठ्ठल। कारण स्वतः भगवान सांगतात, स्वतः परमात्मा आणि उल्लेख करताना या गोष्टीचा निर्देश करतात, म्याच नेहमीला साता। म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता, मिळाची नेहमीला साता, काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणिया गते पंडसुता, सकळे जयाची ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू। काळे ज्याच्या ताब्यात आहे असा परमात्मा आहे।
बस. म्हणून माणसं मरतात हे नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असताना जगतात हे आश्चर्य आहे. नाहीतर एकानं घर बांधलं, त्या घराला 9 खिडक्या, पण खिडक्याला दारं ठेवली नाही. पत्रकाराकडे आला, आम्हाला पेपरला पहिल्या पानावर बातमी द्यायची आहे, आश्चर्यकारक घटना सांग. आम्ही एक घर बांधलं गेल्या वर्षी. बरं, त्याला 9 खिडक्या आहे साहेब. 9 खिडक्या आहे, खिडक्याला दारं नाही. हा, दारं नाहीत. काल वारा आला आणि खिडक्यातनं निघून गेला. अरे हे काय पेपर वाजण्यासारखी गोष्ट आहे. अरे खिडक्याला दारं नसल्यानंतर वारा जाणारच. तसं प्रत्येकाच्या शरीराला 9 छिद्र आहे. मग कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू निघून जातो हे नवल नाही. 9 छिद्र असताना सुद्धा त्याच्यामध्ये 90 वर्षे प्राणवायू टिकतो हे नवल आहे का? म्या हालविल्या प्राण हाले. नाहीतर तुम्ही आश्चर्य पहा, तरणे बांड पोरं मरतात आणि 90 वर्ष वयाची म्हातारी गोड जेवणाला हजर असतात. याचं कारण आहे, म्या हालविल्या प्राण हाले जो जगा ते चाळीता, म्याच नेमेला साता काळू ग्रासित असे भूता. हे म्हणया गते पंडसुता सकाळी जयाची ऐसा जो समर्थो. काळे ज्याच्या ताब्यात आहे, काळावरही ज्याची सत्ता आहे असा परमात्मा. काळावरही ज्याची सत्ता. म्हणून एक दृष्टांत लक्षात घ्या. जसं एक वारकरी बाबा चाललेले वारकरी, खांद्यावर पताक, गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबड पागोट, शांत मुद्रा, मोठं चंदन लावलेलं, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा पडसी पताक, महिन्याचा वारकरी. आणि जात असताना एका गावातून एका वाड्याच्या सामोरून जातात तेव्हा त्या गावातलं कमरे इतकं उंच कुत्र वारकऱ्यावर धावलं. नुसतं धावलं नाही, गळ्यात पाय टाकले कुत्र्यानं. कुत्र्यानं जेव्हा गळ्यात पाय टाकले आणि कुत्र नरड फोडायच्या तयारीत, त्यावेळेला वारकरी घाबरला, भयभीत झाला. खाली दगड उचलण्याचा प्रयत्न करू लागला वारकरी. तेव्हा तिथल्या सगळ्या लोकांनी सल्ला दिली, बाबा तुम्ही दगड मारला की कुत्र्यानं नरड फोडलंच म्हणून समजा. अहो मग काय करू? ते ज्याचा आहे त्याला हाक मारा. कोणाचा आहे? आमच्या गावच्या कृष्णा पाटलाच. पाटील आहे का घरी? अहो तुम्ही हाक मारा. आणि जेव्हा गळ्यात पाय टाकलेलं कुत्र आणि वारकरी बाबांनी आवाज दिला, कृष्णा पाटील हे तुमचं कुत्र बघा, नरड फोडल गरीबाचं. तेव्हा कृष्णा पाटील आतमध्ये कांदा पोहे खात होते. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या कुत्र्यानं कोणातरी गळ्यामध्ये पाय टाकले, कोणाला तरी धावलं. आणि म्हणून कृष्णा पाटलानं वाड्यातूनच आवाज दिला, मोत्या मोत्या येऊ. इतकं पाटलाचं ऐकलं की कुत्र्यानं वारकरी सोडला. वारकरी कुत्र्यानं का सोडला? याचं उत्तर आहे, कुत्र पाटलाच्या ताब्यात आहे म्हणून वारकरी सुटला. तसा काळ चक्र पाणीच्या ताब्यात आहे म्हणून चक्र पाणी सोडवतो. एका चक्र पाणी वाचुनिया, एका चक्र पाणी वाचुनिया, एका चक्र पाणी वाचुनिया. तुका म्हणे तुला सोडविला, तुका म्हणे तुला सोडविला. एका चक्र पाणी वाचुनिया, एका चक्र पाणी वाचुनिया. फक्त सोडवणारा परमात्मा आहे. बाकी कोणी असू द्या, प्रत्येकाला त्या काळाच्या ओघात जावं लागणार आहे. काळे काळे अवघे सरे म्हणजे गोरे गोरे राहे असं डोकं चालवू नका. काळे काळे अवघे सरे म्हणजे काळाच्या ओघात सर्व संपणार आहे. कोणी असू द्या. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 788. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 788. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 788. 33 कोटी देवता मर गए बड़े काल के फांसी. 33 कोटी देवता मर गए बड़े काल के पास. 33 कोटी देवता मर गए बड़े काल के बाद.
मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फासी. 9 भी मर गए, 9 ग्रह गेले. 10 भी मर गए, 10 अवतार गेले. 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फासी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. बस आएगा सु जाएगा राजा रंक फकीर. उंदरापासून इंद्रापर्यंत प्रत्येकाला जावं लागणार आहे. तेव्हा प्रत्येक काळाच्या ताब्यात आहे, पण काळ हा चक्र पाणीच्या ताब्यात आहे. म्हणून बाकीचे तुला सोडवणार नाही, पण परमात्मा सोडवल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आहे काळच परमात्म्याच्या ताब्यात आहे. म्हणून अचूक शब्द तुकोबाराय वापरतात. एका चक्र पाणी वाचून या. बाकी कोणी असू द्या, बहीण असू द्या, भाऊ असू द्या, राजा असू द्या, माय असू द्या, बाप असू द्या. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मग मायबाप सोडवत नाही म्हणजे मायबापाकडे आपणही दुर्लक्ष करायचं नाही. मायबाप सोडवत नाही शेवटच्या वेळेला हे आपण मनात ठेवायचं. पण मायबापासारखं जगात श्रेष्ठ तीर्थ नाही असं समजून त्यांची सेवा करायची. जगात सर्वात श्रेष्ठ तीर्थ कोणतं असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे माय आणि बाप. ज्ञानोबाराय सांगतात, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे, ते सेवेशी किर शरीरे लोण किजे. तुम्ही किती सेवा करा, पांडुरंगाची किती सेवा करा, मायबाप नाही भेटणार. पण घरी बसून तुमचे अशिक्षित मायबाप असू द्या तरी त्या मायबापाची घरी बसून सेवा करा. पांडुरंग दर्शन दिल्याशिवाय नाही राहणार. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. पुंडलिक रायाला पांडुरंगानं दर्शन दिलं, पांडुरंग पुंडलिक रायाला भेटले. याचं उत्तर आहे पुंडलिक रायानं केलेली मायबापाची सेवा. इतकी सेवा, इतकी सेवा, इतकी सेवा की मांडीवरती डोकं ठेवून मायबाप झोपी गेले. भगवंतावर त्या मायबापाच्या सेवेचं कर्ज झालं. जगाच्या बापाला पुंडलिक रायाकडे यावं लागलं, पण पुंडलिक राय या बसा म्हणायला तयार नाही. देव बोलायला लागले तर पुंडलिक रायानं इशारा केला, देवा बोलू नका. का? माझ्या पितयाची होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा, न घडे प्रसंग बोलण्याचा, न घडे प्रसंग बोलण्याचा. माझ्या पितयाची होईल निद्राभंग, माझ्या पितयाची होईल निद्राभंग, माझ्या पितयाची होईल निद्राभंग, माझ्या पितयाची होईल निद्राभंग. न घडे प्रसंग बोलण्याचा, न घडे प्रसंग बोलण्याचा, न घडे प्रसंग बोलण्याचा. आताच माझे मायबाप माझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपी गेले देवा, आणि जर तुम्ही बोलला तर माझ्या वडिलाची, माझ्या आईची निद्राभंग होईल आणि मला पाप लागेल. न घडे प्रसंग बोलण्याचा. मग पुंडलिका मी असाच उभा राहू? थांबा, व्यवस्था करतो देवा. ऐसा कैसा रे तू धिट मागे भिरकाविली विट, युगे झाली 28 अजून न म्हणसी पैस. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याचे. 28 युग झाले, परमात्मा उभा आहे पुंडलिक रायासाठी. पण पुंडलिक रायाने काय केलं याचं उत्तर आहे मायबापाची सेवा. जगात सर्वात श्रेष्ठ तीर्थ मायबाप आहे. मायबापापेक्षा श्रेष्ठ तीर्थ असूच शकत नाही. म्हणून मायबापाचं महत्व मायबापाच्या जिवंतपणी कळत नाही. मायबाप गेल्यावर मायबापाचं महत्व कळत असतं. जीवनामध्ये सर्व मिळेल, जन्मदाता बाप आणि जन्मदाती माय नाही मिळणार. पहा, पुत्र कितीही कर्तबगार झाला, बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या लोकांनी तुमचे सत्कार ठेवू द्या, पण बापाच्या शाबासकीत जे प्रेम आहे ते जगातल्या कोणत्याही श्रीमंताच्या शाबासकीत प्रेम नाही. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. नाही तर शुकाचार्याचं भागवत चाललेलं, त्यात मोठमोठे महात्मे नखाच्या चुंबळी झालेले श्रवणाला येऊन बसले. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, प्रतिसृष्टी निर्माता विश्वामित्रासारखे महात्मे. पण सर्वात शेवटी व्यास महर्षी येऊन बसले. कुजबूज सुरू झाली, अरे व्यासानेच निर्माण केलेला ग्रंथ भागवत, आणि मग हे स्वतः श्रवणाला का? त्यांचा मुलगा सांगतोय.
स्वतः का ऐकायला आले. कुजबूज सुरू झाल्यावर व्यास म्हणाले, बाबा मी जरी भागवत निर्माण केलं असलं तरी आजची गोडी काही वेगळी आहे. का? भागवत हे पिकलेलं आंब्याचं फळ आहे आणि आज त्याला माझ्या पोपटाची चोच लागणार आहे. कोण पोपट? माझा शुक. म्हणून पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो जन्मदात्या बापाला. तसं आई आणि बाप जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ आहे. बस आई मरण पावली की त्यानं समजावं आपल्या सुखाचा समुद्र आटला. जगातलं सुख संपलं, जगातलं प्रेम संपलं, ज्याची माता मरण पावली. म्हणून सर्व मिळेल जीवनामध्ये, मायबाप मिळणार नाही. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ. दारुड्या मुलगा असू द्या, रोज येतो आईच्या कंबरड्यात लाद घालतो, आईला खाली पाडतो आणि आई आकांत करते. गावातली माणसं विचारतात, मावशी काय वाटतं तुम्हाला? ती पोर रोज लाता घालते. मलाच लाता घालते ना ते. मग मी माय आहे त्याची, माझ्या पोटचा गोळा आहे तो. मी नाही लाता खाणार तर काय गावातल्या मावल्या लाता खातील का? तुमची इच्छा काय आहे? माझी एकच इच्छा आहे बाबा, एकच इच्छा आहे. पांडुरंगानं मला माझ्या दारुड्याच्याच खांद्यावर न्यावं आणि रोज लाता घालायच्या निमित्तानं माझं बाळ मला भेटावं. असं एकमेव पात्र जगात मायबाप. आणि म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ मायबाप आहे असं समजून मायबापाची सेवा करा. पण शेवटच्या वेळेला त्यांचा काही उपयोग नाही हे मनात ठेवा. सोडवेना तेव्हा मायबाप, सोडवेना तेव्हा मायबाप, सोडवेना तेव्हा मायबाप. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणे तुला सोडवे ना कोणी, तू का म्हणे तुला सोडवे ना कोणी, तू का म्हणे तुला सोडवे ना कोणी, तू का म्हणे तुला सोडवी ना कोणी, तू का म्हणे तुला सोडवी ना कोणी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, 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 जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.